अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीव तमसा राशि नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता सामपातो। सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं। यत कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदैव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी। ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत। निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची। तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम।
ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग, ओवी 25 ते 50। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसमेद्या आत्मरूपाम। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासो अवधारी जोजे। जे आखोनी नाने विस्तारी, पाटितयाची आटणी करी। माझी कर्मा कर्माची या व्यवहारी, प्रवर्तू दावी। ते रूपक परी असो, सांगो उघड जैसे परिये सो। तरी नाम रूपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे ते आन नाही। मनोनी आदि मध्य अवसान पाही, जगाशी मी। जे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येई जे मूळ। ते रश्मी नवती केवळ, होय ते भानू। तयाची परी किरीटी, या प्रकृती झाली सृष्टी। जय उपसंहारोनी की जेलठी, तैमीची आहे। आयशे होय दिसे न दिसे, हे मजची माझी आसे। मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे मनी। सुवर्णाचे मनी केले, ते स्वनियाचे सुती ओविले। तैसे म्या जग धरिले, सभाय अभ्यंतरी। मनोनी उदकी रसू, का पवनी जो स्पर्शो। शशीशुरी जो प्रकाशो, तो मीची जाण। तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाई गंधू। गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू। नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावी सत्व। ते पौरुष मी हे तत्व, बोलिजेत असे। अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच। ते परते केलिया साच, निज तेज ते मी। आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी। वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या। एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती। एके अन्न आधारे राहती जळे एके। ऐशे भृता प्रति आनान, हे प्रकृती वशे दिशे जीवनम। ते आघवा ठाई अभिन्न मीची एक। पयादीचे अवसरे, विरुडे गगनाचे अंकुरे। जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठीची। जव हा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारिखी दिसे। मग महाप्रळय दसे, काहीच नव्हे। ऐसे अनादि जे सहज, ते मिगा विश्वबीज। हे आता तळी तुझ देई जियत असे। मग उघड करोनी पांडवा, जय है अनिशी सांख्याची गावा। तैयाचा उपयोग बरवा देखशील। परी हे अप्रासंगिक आलाप,
आता अस तू ना बोल संक्षेप, जाणत पियांच्या ठाई तप ते रूप माझे, बळिया माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, भूतांच्या ठाई कामू तो मी मने आत्मा रामू, जेने अर्थास्तव धर्म थोरू होयम, यरवी विकाराचे नि पैसे, करी कीर इंद्रियाचे ऐशे, परिधर्मासी वेखाशे जाओ नेदिम, जो अप्रवृत्तीचा अहवांटा, सांडोनी विधीची आणि गेवाटा, तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले, कामू ऐशिया ओजा प्रवर्ते, म्हणून धर्माशी होय पुरते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी, जो श्रुती गौरवाच्या मांडवी, काम सृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्म फळेशी पालवी, अपवर्गी टेके, ऐसा नियतू का कंदर्पू, जो भूताया बीज रूपो, तो मी मने बापू योगियांचा, ऐसा नियतू का कंदर्पू, जो भूताया बीज रूपो, तो मी मने बापू योगियांचा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 38 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। मन बुद्धि चित्त अभिमान, साधू राखे सावधान, तैशेची चौगे ही प्रदान, अनिले शरण श्रीराम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आन, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुष्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोना उदारी जो जे आपुले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 38व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बापा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या गुरुवर्यांना वंदन करून, आई वडिलांना प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। साधू महात्मा जो नित्य सावध असतो, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, अहंकार ही चित्त चतुष्ट सावधानतेने हाताळतो, त्याचप्रमाणे विभीषण महाराजांनी आपले चौघे प्रधान आपल्या बरोबर रामरायाला शरण आणले। धर्मार्थ काम मोक्ष पूर्ण, साधक करी ब्रह्मार्पण, तैसे चौघे ही प्रदान, अनिले शरण श्रीराम। 4 पुरुषार्थ
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साधक ज्याप्रमाणे तो भगवंताला ब्रह्म अर्पण करून टाकतो, त्याचप्रमाणे विभीषणानं आपले 4 प्रदान रामरायांना शरण आणले. साधन चतुष्ट संपत्ती साधून ब्रह्मार्पण करीती, तैशाच सजीव चारी मुक्ती केले शरणार्थी श्रीराम. ज्याप्रमाणे साधक नित्य अनित्य विवेक वैराग्य शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान संपत्ती एवढंच नाही तर मुमुक्षत्व म्हणजे चारी मुक्ती, समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता, हे साधक ब्रह्म अर्पण करतो आणि आपलं साध्य भक्तीचं परिपूर्ण करून घेतो. त्याचप्रमाणे विभीषणानं आपले 4 प्रदान आपल्या बरोबर रामरायांना शरण घेऊन आलेले आहे. ज्ञानाविन कीर्ती, भावाविन भक्ती, भक्तिविन सद्गुरु प्राप्ती, नोहे कल्पांती सत्यत्वे. ज्ञानाविन कीर्ती, भावाविन भक्ती, भक्तिविन सद्गुरु प्राप्ती, नोहे कल्पांती सत्यत्वे. त्यावेळेस काय अवस्था होते साधकाची. ऐसिया परी विभीषण अनन्य भावे लोटांगण, श्रीरामे उचलोनी आपण आलिंगन दिदले. याप्रमाणे विभीषण अनन्य भावानं भगवान परमात्म्याला शरण आलेले आहेत. भगवंताच्या चरणावरती लोळण घेतलेली आहे, साष्टांग दंडवत घातलेला आहे, लोटांगण घेतलेलं आहे. रामरायांनी विभीषणाला उचललेले आणि कडखडून मिठी मारलेली आहे, आलिंगन दिलेले. विभीषणाची काय अवस्था झालेली. आता मी नाही मज आत, अवघा सद्गुरु भासत, प्रगटली प्रकाश ज्योत, झाला अंत मितूपणाचा. काय झालेली अवस्था. आता मी नाही मज आत, अवघा सद्गुरु भासत, प्रकटली प्रकाश ज्योत, झाला अंत मितूपणाचा. आ ब्रह्मस्तंभापर्यंत एक व्यापक विश्वनाथ, जैसा उभा आडवा तंतपटी दिसत पाहता. अंतर निर्मळ ज्ञाने करून, बाह्य निर्मळ कर्म करून, शुद्ध वाचा हरिकीर्तन, वाचेची जाण सार्थक. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनिमानसी. दास्य करी दासांचे, उने न पाहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकोनिया धावे. गुण गंभीर चतुर सृजान, शूरधीर उदार नारायण, व्यापक तरी त्रिभुवन मन मोहन लावण्य हे. असा भगवान परमात्मा श्रीराम प्रभू विभीषणाला आलिंगन देतो. लवन जळा होय भेटी, तैसी दोघा पडली मिठी, विराले येरांचे पोटी, आनंद सृष्टी न समाये. ज्याप्रमाणे मीठ आणि पाणी, पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि दोघांची भेट झाली, दोघांची मिठी पडते. पाण्यातून परत मीठ वेगळं करता येत नाही, त्याप्रमाणे रामराया आणि विभीषणाचं आलिंगन घडलेलं आहे. आनंद सृष्टीमध्ये मावेना अशी अवस्था झालेली आहे. दोन्ही दीप मेळविल्या ज्योती, दोन्ही मिळून एक होती, तैसे आलिंगिता रघुपती, अद्वैत स्थिती विभीषण. दोन दिवेत,
दोन दिव्याच्या दोन वाती आहेत. दोन वाती प्रकाश देत आहेत, त्यांच्या ज्योती उजळलेल्या आहेत. पण त्या दोन्ही दिव्याच्या दोन्ही वाती एका ठिकाणी मिळवल्या तर ती ज्योत एक होऊन जाते. त्याप्रमाणे रामरयाचं आणि विभीषणाचं आलिंगन घडलेलं आहे आणि विभीषण अद्वैत स्थितीला पोहोचलेला आहे. जेवी अलंकारे आपण सुवर्णादि दिले आलिंगन, ऐसिया स्थिती रघुनंदन भेटला आपण विभीषण. ज्याप्रमाणे दागिना आणि सोनं या दोघांची गाठ पडली म्हणले. आता दागिना कशाचा असतो? सोन्याचाच असतो. सोन्यापासून बनवलेला दागिना सोन्याला भेटला आणि सोन्याला कडकडून मिठी मारली. अशी स्थिती रामरयाची झाली. रामरया विभीषणाला भेटले आणि विभीषण देव पहावयाशी गेलो, ते देवची होणी ठेलो. देव माझा 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 मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. देव माझा 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 मी देवाचा. ही अवस्था विभीषणाची झालेली आहे. ऐसे देवोनी आलिंगन श्रीराम बोलिला गर्जुन, सखा माझा तू पूर्ण जीव प्राण तू माझा. विभीषणाला कडकडून रामरयेने मिठी मारली. रामरया म्हणतात, ए विभीषणा, तू माझा सखा आहेस, तू माझा जीवलगस, तू माझा प्राण प्रिय आहेस, तू माझा जीव की प्राण आहेस, असं रामरया बोलतात. जेवी जळी मिळाली साखर, स्वये विरोनी होय नीर. साखरे उदक केले मधुर, तेवी श्रीरामचंद्र विभीषण. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये साखर मिसळली, साखर मिसळल्यानंतर पाण्यामध्ये साखर विरघळली गेली आणि ते पाणी आधीच असणारं गोड असतं, साखर टाकल्यामुळं अधिक गोड होतं, मधुर होतं. तसं विभीषण अगोदरच सत्वशील आहे, पण रामरयेचं आलिंगन घडलं आणि अधिकच माधुर्यता, गोडी, भक्ती, प्रेम विभीषणाच्या अंतकरणामध्ये वाढीला लागलं. श्रीरामाची पूर्णपण भक्ती बिंबले संपूर्ण, भक्तिभावाचे गोडपण बिंबले पूर्ण श्रीरामी. श्रीराम प्रभू कसे आहेत? देव भावाचा भुकील आहे. भावे वीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. रामरया पूर्ण परब्रह्म आहे. पूर्ण परब्रह्मानं एका भक्तराज विभीषणाला आलिंगन दिलेले आणि त्यामुळे भक्ती काय असते, भक्तीचं महात्म्य कसं आगळं आणि वेगळं आहे. भक्ती प्रेमामध्ये किती गोडवा असला पाहिजे आणि भक्ती प्रेम किती मधुर आहे, हे सगळं विभीषणाला बिंबवण्याचं काम पूर्ण परब्रह्म अवतार श्रीरामांनी केलं. ऐसिया परी दोघे जण पूर्ण पावोनी समाधान, हरिके जोनी विभीषण काय आपण बोलत. अशा प्रकारे रामरयेची विभीषणाची मिठी पडली. दोघांना आनंदी आनंद झाला, दोघांना हर्ष झाला, उल्हास झाला, हरिक झाला आणि आनंद होऊन विभीषण रामरयांना काय बोलू लागला ऐका. म्हणतात, राक्षस मारावयाची निज ख्याती, मुख्य मुख्य धुरारणी पडती, तैशी मी सांगेन युक्ती रण समाप्ती राक्षसम. विभीषण म्हणतो, मोठमोठे अवाढव्य मुख्य मुख्य धुरा रणांगणामध्ये राक्षस कुळातील पाडण्यासाठी मी युक्ती सांगेन आणि रणांगणामध्ये जेणेकरून राक्षसांची समाप्ती होईल
त्यासाठी आपल्याला काय पुरुषार्थ करायचंय, काय युक्ती साधायची आहे, ते सर्व मी तुम्हाला सांगेन रामरया. विभीषण बोलतो, दुर्घी रिगावया झडझडा, युक्ती जाणे मी गाढा, परितेन चले वानरा पुढा, उडोरी कडा चढतील. दुर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठून कुठं जायचं, कोणता मार्ग कुठं जातो, कोणत्या दरवाजातून घुसून दुर्गावर जाता येतं आणि झडझडा दुर्गावर प्रवेश करता येतो, याची खडानखडा माहिती मला आहे. पण ते वानराला सांगायची काही गरज नाही. विभीषण म्हणतो, वानर किराण मारतील, उसळ्या घेतील आणि दुर्ग चढतील, कडा चढतील. वानरांना ते काही अशक्य नाही. विभीषण बोलतो, सवेग करो या उड्डाण, दुर्गिरी गतील वानर गण, तेथे माझी युक्ती कोण, मूर्खपण पाय माझे. ताबडतोब उड्डाण करून कडा दुर्ग एका क्षणार्धामध्ये चढण्याची ताकद वानर गणामध्ये. वानर मंडळी फार हुशार आहे, चलाक आहेत. तिथं ती युक्ती माझं सांगणं म्हणजे मूर्खपणा होईल, असंही विभीषण बोलतो. सुटल्या श्रीरामाची बाण, समेरू सिंधुसी मरे रावण, तेथे माझी युक्ती कोण, मूर्ख पूर्ण मी एक. विभीषणाला थोडस कचरल्यासारखं वाटलं असेल, कारण रामरया समोर मी तुम्हाला लंकेतली मर्म सांगतो असं ज्यावेळेस विभीषणाला म्हणावं लागलं, त्यावेळेस विभीषण थोडेसे कचरले. विभीषण म्हणतात, रामरयाचे बाण असे आहेत की ते निर्वाण बाण आहेत. मेरू पर्वत, अफाट समुद्र आणि लंकेचं त्रिकुट आणि त्यामध्ये राज्य करणारा राजा रावण, हे सगळंच असणारे श्रीराम एका बाणात संपवतील. तिथं मी काहीतरी सांगणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरेल. ऐशे विभीषणे सांगता, कृपा उपजली रघुनाथा, अभय हस्त ठेवणी माता, होय बोलता ते ऐका. असं विभीषण बोलू लागला. मी काय पामर आहे, मी काय सांगावं, मी सांगितलं तर मूर्खपणाचं होईल, चुकीचं ठरेल. एवढे वानर पुरुषार्थ आहेत, रामरयाकडे दुर्धर बाण आहेत, असं विभीषण महाराज बोलत असताना रामरयांनी ते ऐकलं. रामरयांना विभीषणाबद्दल कळवळा निर्माण झाला, कृपा निर्माण झाली. विभीषणाच्या डोक्यावरती अभयहस्त श्रीरामांनी ठेवला आणि रामप्रभू विभीषणाला काय बोलू लागले हे ऐका. म्हणतात, ऐसे बोलता विभीषण, संतोषला श्री रघुनंदन, पुढती दिदले आलिंगन, तुष्टमान स्वये झाला. विभीषणाचं बोलणं ऐकलं, रामरया प्रसन्न झाले. रामरयांनी कृपा केली. पुन्हा एकदा विभीषणाला कडकडून मिठी मारली. विभीषण आनंदी झाला. विभीषणासी लंकापती, अभिषेकावया श्री रघुपती, सिंधू जळ सिंचनार्थी, लक्ष्मणा प्रती स्वये सांगे. रामरया लक्ष्मणाला आज्ञा करतात, ए लक्ष्मणा, समुद्राचं पाणी आण रे म्हणले. लंकेच्या राजगादीवर त्या विभीषणाचा अभिषेक करून टाकूया म्हणले. रामराया लक्ष्मणाला सांगू लागले, तीर्थोदक प्रयाग उदक, चतुसमुद्रीचे उदक, वानरी आणले आवश्यक, श्री रघुकुळ टिळक निज आज्ञा. आता विभीषणाला लंकेचं राज्य
समर्पण करायचंय, अर्पण करायचंय. लंकेच्या राज्य गादीवर राज्याभिषेक विभीषणाचा करायचंय. म्हणून लक्ष्मणाला सांगितलं, वानरांनी 4 समुद्राचं पाणी आणलं, प्रयागाचं तीर्थ आणलं. कशासाठी? तर रामरायाने आज्ञा केली, विभीषणाला अभिषिंचन करूया, लंकेचं राज्य विभीषणाला देऊन टाकूया, आत्ताच विभीषणाला लंकेचा राजा करून टाकूया. असं सांगितल्याबरोबर वानराने आपली कामगिरी बजावली. व्याघ्र चर्म पैसन सप्तमुद्रिका कुशोदक औदुंबरी पीठ अति सुंटक लंकाभिषेक विभीषण. वाघाचं कातड, 7 वाटेच्या माती, त्याचबरोबर औदुंबरीचं असणार पानं, त्याचबरोबर कुशोदक आणलेले. विभीषणाला लंकेचा राजा करायचा आहे, त्यासाठी अभिषेक करायचा आहे. म्हणून हे सगळं जमा केलेलं आहे. घडासहित सोन केळी, घडी घडीत नारळी, वानर हंती सुखस मेळी, पुष्पे फळी अभिषेका. घडासहित सोन केळी, घडघडीत नारळी, वानरी आणि ती सुखस मेळी, पुष्पे फळी अभिषेका. मोठमोठे केळीचे घड आणलेले आहेत, नारळाचे घस आणलेले आहेत, फुलं आणलेली आहेत, फळं आणलेली आहेत. हे सगळं वानरांनी गोळा केलेलं आहे. दशाननाशी नवधिता, विभीषणाशी अभिषेकिता. अवघे वानर म्हणती मित्या, युक्ती रघुनाथा आटवली. रामरायाने विचार केला, सगळं साहित्य जमा केलेलं आहे, विभीषणाला अभिषेक करायचा आहे, पण राजा रावणाला अजून मारलं नाही. तोपर्यंत विभीषणाला जर आपण अभिषेक केला तर वानर नावं ठेवतील आपल्याला. रामराया करतोय ते योग्य आहे का, बरोबर आहे का, की चुकीचं आहे, असं वानर विचार करतील. म्हणून रामराया काय युक्ती करतात ऐका. म्हणतात, श्रीराम म्हणे हनुमंता, लंका देखिली तुवा तत्वता, समुद्र तिरी करी आता, यथार्थता मज दावी. हनुमंतरायाला रामराया म्हणतात, तू लंकेमध्ये जाऊन आलाय ना हनुमंता, सगळी लंका तू पाहिलेली आहे ना, मग तशीच लंका समुद्राच्या तीराला दुसरी मला निर्माण करून दाखव. ऐकोनी श्रीरामाची वचन, हनुमान घाली लोटांगण, समुद्र तीरी आपण करी निर्माण लंकेचे. रामरायाची आज्ञा हनुमंतरायांनी प्रमाण मानली. रामरायाच्या चरणावरती हनुमंतरायांनी साष्टांग दंडवत घातलं, लोटांगण घेतलं आणि समुद्र तीराला प्रतिलंका हनुमंतराया निर्माण करतात. भवता समुद्र परिग देखा, सव्यांनी कुंभळा मागे पडलंका, मध्ये निर्माण केली लंका, ध्वज पताका शोभती. लंका निर्माण केलेले लंकेचं त्रिकुट हनुमंतरायांनी प्रतिलंकेप्रमाणे तयार केलेले. बहुता समुद्राचा विडा आहे, डाव्या बाजूला निकुंभळा गड आहे, मागे पडलंका आहे, मध्ये राजा रावणाची लंका आहे. सगळीकडे ध्वज पताका शोभत आहेत. अशी समुद्र तीराला प्रति लंका हनुमंतरायांनी बनवलेली आहे. गड प्रवेश अति अवघड, स्वर दारे मारे गुड,
विकट यंत्रे मारक द्रड भरले आगड बहु जळे. तिथं गड निर्माण केलेले आहेत. त्या गडावर प्रवेश करणं अतिशय अवघड आहे. त्या गडाला जाण्यासाठी चोर दरवाजे आहेत, गूढ रस्ते आहेत, विकट अशा प्रकारचे बुरुज आहेत. त्या बुरुजावर तोफा, गोळे, दारुण अशा प्रकारची यंत्रे आहेत. आणि जे आगड आहेत, खंदक आहेत, ते खंदक पाण्याने भरलेले आहेत. महाद्वारा सम्मुख गुप्तत्वे मारक घातक पुढे अग्नियंत्राचे भडक पारिखे कटक मारावया. महाद्वार बनवलेले, महाद्वाराच्या समोर अग्नियंत्र आहेत, मोठमोठे हुडे आहेत. ते फार असणारी अग्नियंत्र घातक आहेत. कारण परीक्षाचं शत्रूचं सैन्य मारण्यासाठी त्या होड्यावरती ती यंत्रे, तोफा, दारुगोळा हे सगळं हनुमंतरायांनी निर्माण केलेले आहे. उलट लोटा आतर्क्य घात पारिके वीर ठाई पडत ऐसा मार दुर्गात दावी हनुमंत गड भागे. तिथं जे हनुमंतरायांनी दुर्ग, गड, खुडे तयार केलेले, त्याच्यामध्ये आतर्क्य अशा प्रकारच्या तोफा आहेत, आतर्क्य अशा प्रकारचा दारुगोळा आहे. शत्रूचे असणारे वीर त्या माऱ्या पुढं दुर्गात प्रवेश करताना धारा तीर्थी पडत आहेत. अशा प्रकारची रचना गडाच्या मध्यभागी हनुमंतरायांनी निर्माण केलेली आहे. फाजी पोळी निगोड कडे दुर्धर मार दोही कडे ढळ नये मागे पुढे दावी निवाडे हनुमंत. त्या लंकेच्या भोवती तट आहेत, पवळे आहेत, निगोड अशा प्रकारचे कडे आहेत आणि दोन्ही बाजूनी दुर्धर अशा प्रकारचा मारा व्हावा, कुणी माग पुढं ढळू नये अशा प्रकारची व्यवस्था हनुमंतरायांनी त्या प्रतिलंकेची बनवलेली आहे. रचिली लंकेची आकृती ती पुढे तुच्छ अमरावती राजमंदिरे शोभती टके झळकिती पताका. हनुमंतराया लंका निर्माण करतात, प्रति लंकेची रचना करतात आणि ती लंका पाहिल्यानंतर 33 कोटी देवांचा राज्य ज्या राजधानी अमरावतीमध्ये राज्य करतो ती सुद्धा या लंके पुढे फिके वाटते. हनुमंतरायांनी रचलेल्या लंकेमध्ये राज मंदिरे शोभून दिसत आहेत आणि त्या राज मंदिरावर टके पताका झळकत आहेत. माडिया गोपुरे 7 खणी उपऱ्या उपरी 9 खणी घरोघरी पै दुखनी लंका भुवनी अपार. काही माड्या 7 मजली आहेत, काही असणारी म्हणले घर 7 खणाचे आहेत, काही 9 खणाचे आहेत. माड्यावर माड्या, माड्यावर माड्या, त्याच्यावर गोपुर अशा प्रकारचं लंका भुवन हनुमंतरायांनी आपल्या लीलेनं बनवलेलं आहे. राणी वसा शोभायमान त्याही माझी अशोकवान तेथे सीतेशी निर्बंधन संरक्षण राक्षसी. हनुमंतरायांनी राण्यांचे महाल ज्याला जनानखाना म्हणतात, राणीवासा म्हणतात, तोही अतिशय शोभायमान बनवलेला आहे. त्याच्या आतल्या आतमध्ये जे अशोकवन आहे जिथं
सीता माऊली नजर कैदेत आहे. त्या सीता माऊलीच्या भोवती राक्षसनी संरक्षणासाठी राजा रावणानं ठेवलेले आहेत. अशा प्रकारचं हुबेहूब हनुमंत यांनी लंका भुवन बनवलेलं आहे. एक वस्त्राती दीन मळीन केश कंपायमान ऐसी ऐशी ते देखोन रघुनंदन मूर्छित. हनुमंत यांनी लंका निर्माण केली. जशी राजा रावणाची लंका आहे तशीच रचना केली. एवढंच नाही तर अशोक वन निर्माण केलं. अशोक वनामध्ये ते अशोकाचं झाड, त्या झाडाखाली बसलेली सीता माऊली, सीता माऊलीची मळलेली कपडे, मळलेले केश, थरथरणारं अंग, अशी सीता माऊली रामरयांनी पाहिली. आणि रामरया थोडेसे मूर्छित झाले. बिभीषण चौके चित्ते उपडोनी हनुमंते तेची लंका आणिले येते अतिविस्मये विस्मित. बिभीषणाला वाटलं खरी लंकाच म्हणजे हनुमंतरायांनी उपटली की काय आणि इथं समुद्र तीरावर आणून ठेवली की काय, असा बिभीषणाला भास झाला. खरी लंका आणि हनुमंतरायांनी निर्माण केलेली लंका याच्यामधला फरकच कुणालाच काही कळेना. बिभीषणाला नवल वाटू लागलं. लंका देखताची पुढे तवके उडाली माकडे दुर्धर दुर्गाचे पैहुडे उड्डाण पडे माघारे. हनुमंतरायांनी जी प्रतिलंका निर्माण केलेली आहे ती लंका वानरांनी पाहिली आणि अतिशय मोठ्या आवेशानं त्वेषानं ती वानर उड्या मारू लागली. दुर्धर अशा प्रकारे जे दुर्ग आहेत म्हणले, जे बुरुज आहेत म्हणले, तिथं उड्डाण करू लागली, उसळ्या मारू लागली आणि त्या बुरुजावर होड्यावर पोचून परत माघारी येऊ लागली. अवघे करांगवन शोधून काढा रे रावण ऐशे भुलले वानर गण केले विंदान हनुमंते. हनुमंतरायांनी प्रतिलंका निर्माण केली आणि अवघी वानरांना काही कळेना झालं. त्यांना वाटलं हीच खरी लंका आहे. सगळी वानर म्हणू लागली प्रत्येकाने आपला पुरुषार्थ दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. जो आपला वैरी आहे त्या राजा रावणाला शोधून काढलं पाहिजे अशी वानर बोलून बोलू लागली. एवढी हुबेहूब लंकेसारखी दुसरी लंका म्हणजे प्रतिलंका रामरयाच्या आज्ञेवरून हनुमंतरायांनी निर्माण केली. सावध पाहे रघुनंदन तव वाळूची केली लंका भुवन हनुमंते शोभायमान समसमान लंकेशी. रामरयांनी सावधानतेने जरा पाहिलं तर हनुमंतरायांनी बनवलेली लंका ही वाळूची बनवलेली आहे, अतिशय शोभायमान बनवलेली आहे, लंकेच्या समान बनवलेले आहे. रामरयाच्या लक्षात आलं ऐसे स्वय दुर्ग देखोन विस्मय पावला लक्ष्मण अंगद सुग्रीव आपण विस्मयापन्न होऊन ठेले. रामरयांनी परवानगी दिली ना हनुमंतरायांनी दुसरी लंका वाळूची तयार केली. त्या लंकेमधले दुर्ग हुडे बुरुज लक्ष्मण दादांनी पाहिले. त्यांना सुद्धा नवल वाटू लागलं. अंगद सुग्रीव हे सुद्धा नवल करू लागले. देखोनी हनुमंताची लंका टक पडिले ब्रह्मादिका ब्रह्मांड करिता ब्रह्मा देखा पाहे टकमका विस्मित. हनुमंतरायांनी लंकेसारखी दुसरी लंका रामरयाच्या आज्ञेवरून निर्माण केली. हे 33 कोटी देव पाहू लागले. जो या असणाऱ्या ब्रह्मांडाची
गाडगी घडवणारा, या सृष्टीचा जनन करता, जन्मदाता, जन्म देणारा ब्रह्मदेव तो सुद्धा या लंकेकडे पाहतो. आणि कसा पाहतो? टकमक टकमक पाहतो. आणि टकामका बघत असताना हनुमंतरायाने निर्माण केलेली लंका ब्रह्मदेवानी पाहिली. ब्रह्मदेवानी सुद्धा तोंडात बोट घातलं, नवल वाटलं. हनुमंताचे मिथ्या रचन, ब्रह्मादिका दिसे प्रमाण, ऐशे देखो निविंदान, सुख संपन्न श्रीराम. आपल्या हनुमंताची, भक्ताची काय अवस्था आहे, काही ताकद आहे, काही सामर्थ्य आहे, त्याची प्रचिती रामरायांना आलेली. हनुमंतरायानं वाळूची प्रतिलंका बनवली, रचना केली. पण हे मिथ्या असून ब्रह्मादिकांना सुद्धा ते प्रमाणबद्ध वाटतं. असं विंदान हनुमंतरायांनी केलेले हे नवल पाहून रामरया सुख संपन्न झालेले आहेत. या परिलंका देखो निदृष्टी, उल्हास श्रीरामाचे पोटी, हनुमंताची पाटी थापटी, हरिक सृष्टी न समाये. अशी हनुमंतरायांनी प्रतिलंका निर्माण केलेली आपल्या दृष्टीने रामरायांनी पाहिली. रामरायाच्या अंतकरणामध्ये उल्हास निर्माण झाला. हनुमंतरायाची रामरायांनी पाठी थापटली. रामरायाचा आनंद गगनात माविनासा झाला. श्रीराम बोलिला आपण, मारोनी रावण कुंभकर्ण, मुख्य लंका देईन दान, सत्य जान विभीषणा. श्रीराम स्वतः बोलू लागले, कुंभकर्णाला, राजा रावणाला मारीन आणि मुख्य लंका विभीषणा तुला दान देईन. मुख्य लंका देईन जब दान, तव हे हनुमंत कृत लंका जान. तुझ पाशी म्या दिदली घान, सोडवन रावणांती. रामराया विभीषणाला वचन देतात, विभीषणा तुला खऱ्या लंकेचं मी राजा करून टाकलेलं आहे म्हणले. पण जोपर्यंत कुंभकर्णाला, राजा रावणाला मारत नाही आणि खरी लंका तुला देत नाही, त्या लंकेच्या राजगादीवर तुझा राज्याभिषेक करत नाही, तोपर्यंत हे विभीषणा हनुमंतानं निर्माण केलेली लंका तुझ्याजवळ मी घाण ठेवतो. तोपर्यंत या लंकेचं तू राज्य कर. आणि जेव्हा मी राजा रावणाला, कुंभकर्णाला मारेन, ज्यावेळेस तुला खरी लंका प्राप्त करून देईन, त्यावेळेस हनुमंतरायांनी ही प्रतिलंका जी निर्माण केलेली आहे, तुझ्याकडे जी घाण ठेवलेली आहे, तेव्हा मी सोडवण करीन, असं रामराया बोलतात. बहुत दिन न ठेवी गहाण, आम्हा तुम्हा वाहिनी ह्याची जाण, निर्दळ निया रावण सोडवन पैची. ए विभीषणा, या हनुमंतरायाने निर्माण केलेली लंका मी काही तुझ्याकडे फार दिवस घाण वगैरे ठेवणार नाही म्हणले. लवकरात लवकर राजा रावणाला, कुंभकर्णाला मारीन. आणि ही हनुमंतरायांनी निर्माण केलेली लंका जी तुझ्याकडे विभीषणा मी घाण ठेवतोय, तिची सोडवणूक करेन. ही माझी अट्ट असेल. हनुमंतरायाच्या निर्माण केलेल्या लंकेबद्दल जी विभीषणाकडे रामराया घाण ठेवू पाहतायत, असा विचार मांडतात. लंकेहूनही दिका, कोटी गुणिया मोल अधिका, माझ्या हनुमंताची लंका ते तुझ देखता डुलोन देईन. अरे खऱ्या लंकेपेक्षा सुद्धा कोटी गुणानं जी अधिक आहे, अशी माझ्या हनुमंतानं लंका बनवलेली आहे. आणि ती लंका मी जास्त दिवस
विभीषणा घाण ठेवणार नाही, तिला डुबो देणार नाही. लवकरात लवकर दुष्टांना म्हणजेच कुंभकर्णांना राजा रावणानं संपवीन आणि या लंकेची सोडवणूक करीन, हे माझं वचन आहे. रामरया बोलतात, प्रीती प्रेम ज्ञान धन तुझ यथेष्ट देईन जाण, हनुमंत लंका सोडवीन सत्य जान विभीषणा. विभीषण, तुला जिव्हाळा मिळेल, प्रेम मिळेल, प्रीती मिळेल, ज्ञान मिळेल, धन मिळेल, सगळं 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 तुला यथेच्छ भरपूर देऊन टाकीन. तुला खऱ्या लंकेचा राजा करीन आणि मगच हनुमंतांनी निर्माण केलेली लंका तुझ्याजवळ जी घाण ठेवतोय तिची सोडवणूक करीन. ऐकोनी श्रीरामाचे उत्तर संतोषोनिया वानर, अवघे करीती जय जयकार सुख निर्भर सौमित्र. रामरयेच्या मुखातले विभीषणाला बोलतानाचे उद्गार वानर मंडळींनी ऐकले. वानरांना आनंद झाला. रामरयेच्या नामाचा अवघे जय जयकार करू लागले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. लक्ष्मण दादांनाही बघून पाहून ऐकून आनंदी आनंद झाला. हनुमंत लंका द्यापवरी आहे समुद्राची तिरी, काळ धाके जतन करी भय भारी हनुमंताचे. हनुमंताने निर्माण केलेली लंका समुद्र तीरावर अजून आहे म्हणले. जो काळ आहे तो सुद्धा हनुमंत यांना घाबरतो, म्हणून यमकाळानं सुद्धा त्या लंकेचं निर्माण केलेलं नाही. ती लंका जतन करून ठेवलेली आहे. राज्याभिषेकाची सामग्री सिद्ध केली वानरे, सौमित्रे घेवनी करी अभिषेक करी विभीषण. वानरांनी सगळी राज्याभिषेकाची सामग्री गोळा केलेली, सगळ्या साहित्याची सिद्धता झालेली लक्ष्मणानं पाहिलेले आणि लक्ष्मण दादा पुढे आलेले विभीषणाला आपल्या हाताने अभिषेक करू लागलेले. श्रीराम आज्ञाला होन विभीषणा राज्याभिषिंचन, करिता झाला लक्ष्मण वानरगण समवेत. रामरयेची आज्ञा घेतलेली आहे. सगळ्या वानरांच्या समक्ष लक्ष्मण दादा भगवान परमात्मा प्रभूंच्या आशीर्वादानं कृपेनं विभीषणाला राज्याभिषेक करू लागले. राज्यपट्टाभिषिंचन अंगदा सुग्रीवा समान, विभीषणाशी सिंहासन रामवरदान प्रयोगे. ज्यावेळेस लक्ष्मण दादा लंकेच्या राज्यपटावर विभीषणाला राजा म्हणून अभिषेक करत आहेत, त्याप्रमाणे जो राजाचा मान असतो, मग सुग्रीव असेल, युवराज अंगद असेल, त्याप्रमाणेच विभीषणालाही सिंहासन दिलेले आहे. आणि ही सगळी असणारी जी कृती चाललेली आहे, जे कार्य चाललेलं आहे, जो प्रयोग चाललेला आहे, ती रामरयाची कृपा आहे म्हणले. विभीषणाची लंका दान श्रीरामे दिदले संतोषोन, ते देखोनी वानर गान आल्हादे पूर्ण हरिकले. विभीषणाला रामरयाने लंका दान करून टाकलेली. हे वानरांनी पाहिलेले, वानरांना हर्ष झालेले, आनंद झालेले, वानर उड्या मारू लागलेले. जय जयकाराचा गजर करीते झाले वानर वीरम, श्रीरामा नामाचा उच्चार तेने अंबर गरजले. सगळी वानर आनंदित झाली.
उड्या मारू लागली, गाऊ लागली, नाचू लागली, आनंद व्यक्त करू लागली आणि रामनामाचा गजर करू लागली. रामनामाच्या उच्चारानं सगळं आकाश दुमदुमून गेलं. श्रीराम निज भक्त कृपाळू, श्रीराम शरणागत वत्सलू, श्रीराम प्रेमळ प्रांजळू, दीनदयाळ श्रीराम. भगवान परमात्मा कसे तर निज भक्तावरती कृपा करणारा निज भक्त कृपाळू आहे. श्रीराम कसं आहे तर शरणांगताला शरण्य राखणारा, शरणांगताला वज्रपंजर असणारा, शरणांगत वत्सलू म्हणजे त्याचं कोड कौतिक करणारा, लाड पुरवणारा असा भगवान परमात्मा आहे. श्रीराम भगवान परमात्मा प्रेमळ आहे, शुद्ध भाव आहे, स्वच्छ अंतकरण आहे, दिनाचा दयाळ आहे, अनाथाचा नाथ आहे, पतिताला पावन करणारा भगवान परमात्मा श्रीराम आहे. साधू स्वामी श्री रघुनाथ, साधू विभीषण शरणागत, साधू साधू तो हनुमंत, स्वामी कार्यार्थ साधक. भगवान परमात्मा जगाचा मालक आहे. भगवान परमात्मा महान महात्मा आहे. महात्मा विभीषण आहे. विभीषण महात्मा जगाचा मालक श्रीरामांना एक महात्मा म्हणून शरण आलेले आहे आणि या दोघांची भेट घडवणारा, दोघांचं अनुसंधान साधणारा, महात्म्यामध्ये महात्मा, सर्व उत्कृष्ट महात्मा हनुमंतराय आहेत. आणि स्वामीचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा, आपला प्राणपणाला लावणारा आहा असा महान महात्मा हनुमंतराय आहे. जैसा राजा श्री रघुपती, तैसा सुग्रीव वानरपती, तैशीच बिभीषण लंकापती, केला निश्चिती श्रीरामे. ज्याप्रमाणे रामरिया हे राजे आहेत, तसंच वानरांचा राजा सुग्रीव आहे, तसंच लंकेचा राजा विभीषणाला रामरायांनी लक्ष्मणाकरवी अभिषेक करून केलेला आहे. विकल्प न धरणी चित्ती, शत्रु बंधु तो शरणार्थी, अपना समान पद प्राप्ती, दिदली निश्चिती श्रीरामे. कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु विकल्प संशय मनामध्ये न धरता ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, शत्रूच्या भावाला सुद्धा शरण आल्यानंतर रामरायांनी आपल्या समान पद दिलं. त्या पदाची प्राप्ती विभीषणाला करून दिली. हे निश्चित स्वरूप भगवान परमात्म्याचं आहे. ही लीला रामरायाची आहे. शरणागता संरक्षणे, शेकी आपणा समान करणे, हे कर्तव्य श्रीराम जाणे, अनन्या कारणे कृपाळू. जो आपल्याला शरण आलेले आहे त्याचं संरक्षण करणं, जो अनन्य भावे दास झालेला आहे त्याच्यावर कृपा करणं. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ही जी अवस्था आहे म्हणले ती अवस्था विभीषणाला प्राप्त करून देणं. आपणा सारिखे करती तात्काळ नाही, काळवेळ तया लागी. अशी जी अवस्था आहे म्हणले ती अवस्था रामरायांनी खरून दाखवली. आपल्या सारखं, आपल्या समान, आपल्या बरोबरीचं पद, आपल्या बरोबरीचा अधिकार विभीषणाला दिला. तो शत्रूचा भाऊ आहे हे पाहिलं नाही म्हणतात. तो आपल्याला शरण आलाय ना तर त्याचं कृतकल्याण करणं, त्याचं हित करणं हेच रामरायाचं कर्तव्य रामराया जाणतात. न जिंकिता दशानन, विभीषणाची लंका दान, श्रीराम कीर्ती अति पावन, दिन उद्धारण श्रीराम. अजून राजा रावणाला जिंकलं नाही, राजा रावणाला मारलं नाही, तोपर्यंत
राजा रावणाची लंका बिभीषणाला दान करण्याचं वचन रामरयेने बिभीषणाला दिलं. रामरयेची कीर्ती जगामध्ये अतिशय पावन आहे. दिनाचा उद्धार करणारा, दीन दलितांचा उद्धार करणारा भगवान परमात्मा, जगाचा मालक, सर्वश्रेष्ठ अधिकार संपन्न असा देव आहे, ज्याचं नाव श्रीराम आहे. कीर्तिवाणी जय सुरगणी, कीर्तिवाणी जय ऋषी जनी, कीर्तिवाणी जय वानरगणी, कीर्ती पावन तिही लोकी. देवाधिकामध्ये रामरयाची कीर्ती, वानर मंडळी रामरयाची कीर्ती वर्णन करतात. वानर रामरयाची कीर्ती वर्णन करतात. मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळ लोकामध्ये रामरयाची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरलेले. सत्यबंधू विभीषण करता ऐक रघुनंदन, त्यासी झाली या अनन्या शरण, जन्म मरण त्या कैचे. विभीषण हा राजा रावणाचा भाऊ आहे. राजा रावण म्हणजे कोण आहे तर असत्य म्हणले. विभीषण म्हणजे सत्य म्हणले. आणि सत्य सद्भावयुक्त विभीषण रामरयांना शरण आलेले आहे. अनन्य भावे तन मन धन काया वित्त जीवित्व आणि सर्व असणाऱ्या सुख साधन संपत्तीचा ऐशो आरामाचा त्याग केलेले. आपले आप्तक, पत, जीवलक, सखे, स्वैरे, भार्या, माता, बंधू, चुलता, मित्र, गोत्र, कुळ, वंश सगळ्याचा त्याग विभीषणाने केलेला आहे. आणि रामरयांना अनन्य भावे तो शरण आलेले आहे. मग अशा शरण आलेल्या जीवाला जन्म मरण कसं असू शकतं? जन्म मरणातीत त्याची अवस्था होते म्हणतात. एका जनार्दना शरण पुढे गोड अति निरूपण, सागरी तरतील पाषाण सेतुवंदन अवधारा. हा अध्याय कळसाला आलेले. आपल्या सद्गुरूंना रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज शरण जातात, नतमस्तक होतात, त्यांची आठवण काढतात. पुढच्या अध्यायामध्ये कथा अतिशय गोड आहे म्हणतात. समुद्रावरती मोठमोठी दगड तरतील अशी सेतुबंधनाची गोड कथा आहे म्हणले. आणि ती गोड कथा तुम्ही सावधानतेने ऐका. अशी नात्रया तुम्हा आम्हाला रामभक्तांना, श्रोते मंडळींना, भाविक भक्तांना, विद्वान मंडळींना, ज्ञानी मंडळींना, गुणी मंडळींना लक्ष देऊन ऐकण्याची विनंती करतात. आज शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची एकनाथ षष्ठी. या एकनाथ षष्ठी निमित्त सर्व भाविक भक्तांना, रामभक्तांना, हरिभक्तांना, श्रोते मंडळींना, महाराज मंडळींना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका ठिकाया विभीषण लंका राज्य विशोक नाम अष्टत्रिशोन्त्यतम अध्याय गोडहा. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना
कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरती अक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुका आला लोटा अंगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।